मिस फिल्डिंग झाली, परंतु इकडे मात्र धाव घेतली नाही कुठच्याही प्रकारची. पुन्हा एकदा क्षितिज दबडे, पाहूया काय करतायत. ओहो, उलटा चेंडू होता. वाघाची धाड खोदलाय पहाड आणि चेंडू चालला सीधा सीमारेषा पहार. षटकार. यस, ह्या वाघाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू नाही शकत मित्रांनो. यस, डरकाळी मात्र इकडे नक्कीच फोडले, ते म्हणजे क्षितिज दबडे यांच्यावर. दुसरा चेंडूवरती घणागती प्रहार. पाहूया तिसरा चेंडू घेऊन येतोय, ते म्हणजे क्षितिज दबडे योगेश पवार यांच्यासाठी. येस, योगेश पवार वरती सुद्धा एक सॉन्ग गायलं गेलंय, आम्हाला आमचे गुणलेखक सांगतात. ओहो, हाय का मैदानात का गेलाय. षटकार. चौकार. षटकार या मैदानावरती पुन्हा एकदा. ओहो भैया, तीसरा भी आया है. क्या लग रहा है मैच कभी होगा खत्म, तो नहीं भाई, अभी शुरू हुआ है. 3 in a row. याच्या मी मगाशीच म्हटलं होतं मित्रांनो, प्रेक्षक कशासाठी आले तर ह्या मॅच साठीच आलेत. सणसवाडी विरुद्ध कडापे यंगस्टार ही मॅच मात्र प्रेक्षकांना माहिती की रंगणार होणार आहे. आणि आता पाहूया, 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडू मध्ये मात्र 3 घणाघाती प्रहार केलेत योगेश पवार याने. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन तयार क्षितिज दबडे योगेश पवार साठी. ओ, यावेळी अदलरित्या खेळला चांगला. ती म्हण आहे ना, बायको करम चकणी पण मेवणी असावी चिकणी, हे अशी गत. हा, कच्चाळ क्षेत्ररक्षण. आणि आतापर्यंतचा धावसंख्येचा विचार केला तर 22 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या शतकातला. पाहूया काय होतंय. सुरुवात चांगली केली होती, जशी विशालने सुरुवात कडापे यंगस्टार मधून केली होती तसंच योगेश सुद्धा बरसतोय. शेवटचा या षटकातला चेंडू. ओ ओ, इकडे मात्र पंच दंडित करतात गोलंदाजाला, नकारात्मक चेंडू आहे. यस, ताकीद सुद्धा दिलेली आहे गोलंदाजाला 1 बाउन्स यांची. शेवटचा चेंडू काय होतंय. ओ, थोडासा पुढे टाकला होता, गतिवन चेंडू होता, रनआउटची संधी असेल, परंतु रनआउटची संधी इकडे मात्र मिस आउट झाली. ती म्हणजे गोलंदाज क्षितिज दबडे यांच्याकडून. शतक संपले, शतकच्या अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजे 24 या आकड्यावर. सुरुवात चांगली करून दिली ती म्हणजे योगेश पवार यांनी. 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 24 धावा कुठून काढल्यात योगेश पवार यांनी. पाहण्यासारखं असणारे मित्रांनो, समीकरण खूप मोठं आहे अजून. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं शतक घेऊन येतोय तो म्हणजे विपिन कोक्को. आणि स्ट्राईक वर असेल तो म्हणजे ढाण्या वाघ योगेश पवार. हे बॅटल सुद्धा चांगलं होणार आहे मित्रांनो. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. एक ऑलराऊंडर बेस्ट आहे तर एक बेस्ट बॅट्समॅन सुद्धा बेस्ट आहे. पाहूया मित्रांनो, बघण्यासारखंच आहे बॅटल हे सुद्धा.
विपिनला इकडे कुठेतरी कमबॅक करावे लागेल थोडंसं, कारण का जर योगेशचा विचार केला तर योगेशने सुरुवात चांगली केली आहे, परंतु विपिनसुद्धा काय कमी नाही आहे. ओ इकडे मात्र पंच कळवतात की हा नकारात्मक चेंडू आहे. नाही, ओके, निर्धाव चेंडू आहे, सॉरी निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. वा, पहिला चेंडू तर निर्धाव टाकला गोलंदाज विपिन याने. पुन्हा एकदा व्हेरिएशन केलं, फिंगर रोल्स केले बॉलवर, आणि इकडे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं, उचलेल फेकेल तोपर्यंत वा, गुड थ्रो, चांगला थ्रो केला मित्रांनो, सीधा एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन टिपला चेंडू. येस, विशालला सुद्धा माहिती आहे की आपल्याकडे सुद्धा एक मिश्री गोलंदाज आहे, तो म्हणजे विपिन कोको, त्याला सुद्धा चांगल्या ठिकाणी यूज केलं पाहिजे. ते नक्कीच हीच जी वेळ आहे ते विपिनला सिद्ध करायचं आहे आपल्या संघासाठी. तर स्ट्राईकवर असेल ते म्हणजे महेश रानवडे, पहिला चेंडूच फेस करतील या शतकातला. पुन्हा एकदा पाहूया काय होतंय. मोठा फटका केलाच होता, बॅटीची चायनीज कट लागली आणि थर्डमॅन रिझनला चाललाय, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र एकच धावून काढतील. येस, इकडून अजून जर 2 मोठे फटके आले तर मॅच थोडीशी खुली करून टाकेल. पाहूया काय होणार आहे मित्रांनो या सामन्यादरम्यान. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय मित्रांनो. ओहो, इकडे पंच कळवत आहेत हा बॉल नो बॉल आहे. येस, नो बॉल अँड फ्री हिट या चेंडूवरती असेल. विपिननी नकारात्मक चेंडू टाकले तर नक्कीच, परंतु त्याला कमबॅक करावे लागेल. समोर सुद्धा योगेश पवार आहेत. पुढे टाकलं होतं चेंडू, क्षेत्ररक्षण येतोय तोपर्यंत क्षितिज उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एकच धाव मात्र इकडे धावून काढतील. धाव संख्या तरी ती म्हणजे 28. योगेशने सुरुवात तर चांगली, 28 धाव संख्या, 28. योगेशने सुरुवात तर चांगली केली होती. पहिल्या शतकामध्ये जर पाहायला गेला विचार केला तर 24 धावसंख्या कुठल्या होत्या, परंतु विपिनने थोडंसं कमबॅक करून दिलं संघाला. त्यांनी मात्र 4 धावसंख्या खर्ची केल्या, ते म्हणजे 4 चेंडू मागे. पाहूया पुन्हा एकदा काय होतंय. स्ट्राईकवर असतील महेश रानवडे. मोठा फटका येणे गरजेचं आहे सणसवाडी संघासाठी. इकडे मात्र निर्धाव चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षक चूक करतोय एसटी रक्षक आणि चेंडू सीधा चाललाय सीमारेषा पार, चौकार. महेशला मोठा फटका खेळायचा होता, परंतु वंचित ठेवले गोलंदाजाने, परंतु एसटी रक्षकाची काही साथ लाभत नाहीये. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या शतकातला आणि धावसंख्या ती म्हणजे 32 या आकड्यावर. पुन्हा एकदा पाहूया. तडम्यांच्या दिशेने फटका तर खेळलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षण जातील. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू वाढतोय, फेकेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या धावून काढल्या, ते म्हणजे महेश याने. शतक संपले. शतकच्या अखेरीस धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचले. उर्वरित चेंडू राहिले 6 आणि 6 चेंडूमध्ये बनवायचे ते म्हणजे सणसवाडी संघाला
23 या धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 23 पाहिजे. 23 पाहूया कुणाला गोलंदाजाला प्राचारण करणार आहेत. कारण का मित्रांनो पाहायला गेलं दोन्ही बॅट्समॅन आता सेट झालेत. भारी टाकतो तो कटकन टाकतो कटकन एकदम. आणि आपलं काय बारका आहे ना कटक जोर आहे अजून. जातो आपला जातो थांबून करायचा. तुम्ही यायला आला तसा बॉल कुत्र्यासारखा फेकता. येस तसेच कुंभेवाडी चे माजी कर्णधार अविनाशजी तेलंगे साहेब सुद्धा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत करत आहे. सात चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. ओहो अरे लगा रे लगा क्या लगा तो छक्का लगा है यहाँ पे भैया. यस मित्रांनो तर गोलंदाज तुम्ही पाहाल विनीत दबडे. मला असं वाटतंय वय खूप लहान आहे आणि परंतु कीर्ती महान आहे मित्रांनो. कारण का क्रिकेटमध्ये कोणालाही कमी आपण जोखू शकत नाही आहे. या गोलंदाजाचा जर विचार केला मित्रांनो तर अंडर-22 मध्ये सुद्धा सहभाग असतो या गोलंदाजाचा. 5 चेंडूमध्ये आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. पाहूया काय होतं या सामन्यादरम्यान. योगेश पवार सेट आहे. मला असं वाटतं त्यांनी शेवटचे हे 5 चेंडू पूर्ण खेळावेत. कारण का जर मॅच त्यांना जिंकायची असेल तर षटकार आणि चौकार लागणे गरजेचंच आहे. तसेच कुंभेवाडीचे माजी कर्णधार श्री अविनाशजी तेलंगे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तर त्यांच्या या स्पर्धेदरम्यान नितेश कदम हे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सत्कार करतील. तसेच जयदासजी सपकाळ साहेब यांचे मात्र हस्ते त्यांचा सत्कार केला जातो अविनाश तेलंगे यांचा. नक्कीच या दोन मित्रांनी म्हणजेच नितेश कदम आणि अक्षय देवगरे ह्या दोन मित्रांनी एकत्रित येऊन ही स्पर्धा मात्र करण्याचं ठरविलं. आणि या स्पर्धेचं स्वरूप तुम्ही मित्रांनो पाहताय. समीकरण येऊन टिकले आता ते म्हणजे 4 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. पाहूया तिसरा चेंडू. फ्लिक अँड द फ्लिक्स. आलाय का बॉल आलाय का वरतीच अजून आलाय. पहा डॉट बॉल आला तर कडापे संघाकडून टाळ्या वाजतायत. षटकार आला तर सणसवाडी संघाकडून टाळ्या वाजतायत. मित्रांनो खेळाडू आहेत सगळीकडून त्यांना मात्र प्रोत्साहन मिळत आहे. नक्कीच या क्रिकेटसाठी मित्रांनो कुठून आपले खेळाडू आलेले आहेत. तर काही गावावरून आले आहेत तर काही सुरतवरून आले होते काही मुंबईवरून आले होते. या क्रिकेटच्या खेळासाठी मित्रांनो किती क्रिकेट वेडे आहेत हे मात्र दर्शवलं जात आहे. तर योगेश पवार मात्र इकडे काय ऐकायला तयार नाही थांबायला तयार नाही आहे. जी बॅट मात्र इकडे तळपली आहे. आता पाहूया 3 चेंडू उर्वरित आणि 11 धावसंख्येची गरज आहे. विशाल दबडे आपल्या गोलंदाजाला काहीसं कानमंत्र देत असताना. कारण का जर मॅचचं समीकरण पाहिलं तर मित्रांनो 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. काय होते पाहूया मित्रांनो. गोलंदाजावर थोडंसं दर्पण असणार आहे. कारण का युवा गोलंदाज आहे आणि समोर सुद्धा एक मध्यभर मोठा फलंदाज आहे तो म्हणजे योगेश पवार. एखादा डॉट बॉल मॅच समीकरण वेगळं करू शकतं. ओहो मोठा फटका खेळला जरूर क्षेत्ररक्षक आहे परंतु इकडे क्षेत्ररक्षण मात्र कचाल करतायत आणि चेंडू सीधा सीमा लगत चौकार. दोन चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. काय होणार आहे मित्रांनो या मॅच मध्ये पाहण्यासारखं असणार आहे. पाहूया.
2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे मित्रांनो. कंपल्सरी चेसिंग असणार या स्पर्धेचा नियम आहे. पाहूया गोलंदाज विनीत टू योगेश, फुलटा चेंडू आहे आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे सणसवाडी संघाने. यस, नक्कीच एक गीत ऐका मित्रांनो, सुमधुर संगीत आहे.